विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून 3 व्हिडिओ शेअर केले आहेत. हे व्हिडिओ शेअर करून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला आहे. अंबादास दानवे यांनी पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. अंबादास दानवे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकूण 3 व्हिडिओ शेअर केले आहेत. हे व्हिडिओ शेअर करून अंबादास दानवे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे. जनतेला जरा सांगा, मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत. अंबादास दानवे यांनी या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अमित शहा यांना टॅग केलं आहे. अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ताई, आज एक तीन व्हिडिओ पुढे आलेले आहे. अंबादास दानवे जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी घडलाय आणि त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की पैशांच्या गड्ड्या पाहायला मिळतात. असा प्रकार यापूर्वी देखील एकदा घडला होता आणि त्यांनी थेट आरोप काही आमदारावरती केला. एकनाथ शिंदे यांच्या पक्षात त्यांनी त्यांचा व्हिडिओ नाही, एक तर मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का महाराष्ट्राच्या आणि तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर बगरे सर, तुम्हालाही आठवत असेल, आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ सगळ्यांनी मिळून त्याची चर्चाही केली आम्ही सगळ्यांनी. कारण तुम्ही बघत असाल तुमच्या चॅनलवर थोडंसं एक महिन्याभर मागे जाऊया, एका मंत्र्याच्या खोलीमधले व्हिडिओ ज्याच्यात पैसे बॅगेत होते आणि पैशाचा तो एवढा मोठा म्हणजे ती सुटकेस होती, त्याच्यात कॅश होते. काय केलं महाराष्ट्र सरकारने, काय ॲक्शन घेतली त्याच्यावर, कुठून आले कॅश. इथे माननीय प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी करणार आणि त्याचबरोबर आम्ही काळा पैसा हद्दपार करणार. मला अजून आठवतं की काळा पैसा हद्दपार करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला. त्याचं पुढे काय झालं, मग महाराष्ट्रात एवढ्या नोटा येत आहेत कुठून, ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, याची ईडी आणि CBI लावली पाहिजे. एक तर त्यांच्या घरात कॅश सापडली, एवढी मोठी बॅग जी तुमच्याच चॅनलनी दाखवली. त्यांच्याच घरातला व्हिडिओ होता ना, त्यांनी तर काय म्हणले नाही हा व्हिडिओ खोटा आहे, हा खराच आहे, त्यांनी कबूल केला आहे, पहिला मुद्दा. त्याच्यानंतर इलेक्शनमध्ये माझे काही निलेश राणेंचे काहीही कौटुंबिक संबंध किंवा काय संबंध असे कुठलेही नाही. आम्ही दोघं वेगळ्या विचारांच्या पक्षात काम करतो. एवढं असलं तरी मी निलेश राणेंचे मनापासून आभार मानते. मला तर मागच्या आठवड्यात राणेसाहेबही भेटले होते. मी राणेसाहेबांनाही पार्लमेंटमध्ये सांगितलं की तुमच्या लेखाचा अभिमान असला पाहिजे की जरी सत्ताधारी पक्षात निलेश राणे असले तरी जे खोटं आहे हे खोटं आहे आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. म्हणजे एक वेळ भारतीय जनता पक्ष माननीय प्रधानमंत्र्यांचं ऐकत नाही आहे, पण निलेश राणे ऐकतायत माननीय प्रधानमंत्र्याचं. जेव्हा कॅश आणि ते भारतीय जनता पक्षाच्या घरात ती कॅश सापडली आणि ती शोधली कोणी, निलेश राणेंनी, जे त्यांच्या मित्र पक्षाचे आहेत. आम्ही विरोधक आहोत, आम्ही बोललं तर तुम्ही म्हणता अरे रडीचा डाव खेळता. हा कुठला रडीचा डाव, तुमच्या चॅनलवर ते पैसे दिसले ना, त्याचाच पुढचा भाग आहे ना. स्पष्ट केलंय दानवेंनी की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहे, पण मंत्र्यांकडे पैशाच्या गड्ड्या आहे. काल बगरे सर तर हेच बोलले ना पार्लमेंटमध्ये. बगरे सर काल काय बोलले, बगरे सर हेच म्हणाले की तुमच्याकडे इलेक्शनला पैसे आहेत, सगळे पैसे वाटायला आहेत आणि हे फक्त आरोप व्हिडिओ आमचे नाही आहेत. अंबादास दानवेंनी आज व्हिडिओ टाकला, त्याच्या आधी निलेश राणेंनीही व्हिडिओ टाकला, त्याच्या आधी तुमच्या चॅनलवर घरामध्ये पैसे सापडले. म्हणजे सातत्याने एकीकडे माननीय प्रधानमंत्री नोटबंदी, कॅश, काळा पैसा नको म्हणतात आणि महाराष्ट्रात तर सगळा काळा पैसा, कॅश हा अमाप दिसतोय. मग नोटा आल्या कुठून, ह्याची इन्क्वायरी कधी होणार. मी आज बोलणार आहे इलेक्शन रिफॉर्म्सवर, मी याची ईडी आणि CBI मागणार आहे. ज्यांनी काही केलं नाही त्यांच्या मागे ईडी आणि CBI आणि त्यांना जेलमध्ये टाकतात. नंतर ईडीवरच कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. हे मी डेटा तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रातला सांगते, जे वाचते ते मी तुमच्या समोर बोलते. ज्यांचा व्हिडिओ आहे त्या आमदारांनी असा दावा केलेला आहे की रायगडमधून हे सगळं एका व्यक्तीकडनं हे चालवलं गेलेलं आहे, त्यांच्याकडनं हे व्हिडिओ समोर. नाही, कुणाकडे का चाले ना. माझं काय म्हणणं आहे, कॅश आहे ना, म्हणजे शिरसाट, मला वाटतं त्यांचं नाव, शिरसाटांच्या घरी कॅश होती की नाही, तुमच्या चॅनलनी दाखवली. त्याच्यानंतर निलेश राणेंनी भारतीय जनता पक्षाच्या घरात कॅश सापडवली की नाही, हेलिकॉप्टरमधून कॅश फिरली की नाही. त्याच्यानंतर हे अंबादास दानवेजींनी टाकलेले व्हिडिओ, सगळीकडे बॅगा भरून पैसे दिसले की नाही. अहो, आम्ही या गोष्टी फक्त सिनेमात पाहिलेल्या आहेत.
आम्हाला आश्चर्य म्हणजे धक्का बसतोय की सिनेमामधले सीन हे आता वास्तव झालंय महाराष्ट्राचं. ज्या पद्धतीने हे सगळे पैशांचं हे चाललंय, महेंद्र दळवी म्हणतात की माझा व्हिडिओ नाही, अन्य काही गोष्टी अंबादास दानवे समोर आणतील. आता अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या या पोस्टचे पडसाद अधिवेशनात उमटणार का याकडे अनेकांचं लक्ष लागलंय.